नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज आपण 42 साईजच्या मापाचा ब्लाऊजची बॅक नेकची डिझाईन बघणार आहोत. तर फी नेक आहे आपला आणि फी नेकला आपण पोटली बटन डिझाईन करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, आपली उंची आहे 15.5 इंच आणि छातीची घडी घेतलेली आहे आपण अस्तरची 11.5 इंच. बघा, 42 छातीची घडी आहे. आपण टोटल शोल्डर गळारुंदी 2 इंच घेतलेली आहे आणि टोटल शोल्डर आपलं 5 इंच आहे. आपला पाठीमागचा गळा 11 इंच आहे. तर आणि खालची गळारुंदी, मागच्या गळ्याची गळारुंदी आपण 3 इंच घेतलेली आहे. तर मागचा गळा आपला 11 इंच आहे. त्यातून आपण बघा टेपनी या पद्धतीने अर्धा फोल्ड करायचा आहे, गळ्याचा अर्धा भाग घ्यायचा आहे आणि तिथून व्ही आकार द्यायचा आहे. व्ही म्हणजे स्ट्रेट व्ही नाही द्यायचा आहे, थोडासा आकार पसरवून द्यायचा आहे, जेणेकरून आपला गळा छान आणि व्यवस्थित दिसेल. तर या पद्धतीने जर तुम्ही पोटली बटन डिझाईन जर केली व्ही नेक गळ्याला, किती हेवी माप असू दे तरी पण खूप अगदी व्यवस्थित करेक्ट आपल्या पसरून खूप असं गळा व्यवस्थित दिसतो आणि ॲक्टिव्ह दिसतो. तर बघा मैत्रिणींनो, मी कट केलेलं आहे अस्तर या पद्धतीने. एकदम सिंपल आणि सोबर डिझाईन खूप छान दिसते. बघा, आपला टक्सचा भाग कमरेकडच्या बाजूने टक्स आपण घालतो, ते टक्स जर मारले तर बघा या पद्धतीने आपल्या अस्तरवरची कटिंग आहे. तर चला, आपण पोटली बटन तयार करून घेतलेले आहे बघा या पद्धतीने. आणि आपण काय करायचे, पोटली बटन तयार करून मागच्या भागाला 1-1 इंचाने सर्व बाजूने टेपने मोजून घेतलेला आहे. व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको, त्यामुळे पोटली बटनचा सविस्तर व्हिडिओ दुसरेही आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तर आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. बघा, 1-1 इंचावरती मी पूर्ण टेपने गळ्याला पूर्ण खूण करून घेतलेली आहे. आणि या पद्धतीने मी बघा, इथे एक टिप्स आहे नवीन मैत्रिणींसाठी. पोटली बटन बऱ्याच वेळा काय होतं, लावताना नाही का चुकल्या जातं किंवा अंतर राहतं. इथे मी सिंगल दाब वापरलेला नाही आहे, अजून आपला डबलच दाब आहे. आणि पोटली बटनची फिनिशिंग येण्यासाठी आपण इथे अस्तरवरच आपण पोटली बटन लावत आहे. कारण की जर आपण मेन फॅब्रिक जोडून आणि मग पलटवून मग जर पोटली बटन लावलं तर पोटली बटनची जी डिझाईन आहे ती सर्व आतल्या बाजूने फिनिशिंग ब्लाऊजला छान येत नाही. आणि या पद्धतीने जर अस्तरवरतीच डायरेक्ट पोटली बटन लावून नंतर आपण मेन फॅब्रिक जॉईन केले तर आतली आणि बाहेरची दोन्ही फिनिशिंग खूप छान आणि सुंदर दिसते. बघा, या पद्धतीने मी सर्व पोटली बटन लावून घेत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मैत्रिणींनो, कमेंट करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईन आपण पोटली बटन डिझाईन सोप्या पद्धतीने कशी करायची. भरपूर ट्रिक्स आणि टिप्स मी शेवटपर्यंत दिलेल्या आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. बघा, इथे आपलं व्हीचा जो टोक आलेला आहे तिथे एक पोटली बटन लावून मी दाब उचलून घेतलेला आहे. सुई अस्तरवरतीच राहून दिलेली आहे आणि आपला कपडा फिरवलेला आहे. जर आपण इथे असं जर नाही केलं, डायरेक्ट गोल घेतलं तर आपल्या गळ्याची फिनिशिंग व्ही येणार नाही, खाली गोलच येईल. त्यामुळे बरोबर आपण दाब उचलून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपण दाब उचलल्यानंतर सुई आतच राहिली पाहिजे कपड्यामध्ये आणि कपडा फिरून घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने मी 1 बाय 1 सर्व पोटली बटन लावून घेत आहे. तर आपले सर्व पोटली बटन लावून झालेले आहे गळ्याला. बघा, या पद्धतीने आपले बटन लावून तयार रेडी आहे गळा. तर आपण जो एक्स्ट्राचा जो पोटली बटनचा जो कपडा उरलेला आहे, जो अस्तरच्या बाहेर येतो, तो सर्व गळ्याच्या बरोबर लेवलने कट करून घ्यायचा आहे कात्रीच्या साह्याने. आणि जास्त नाही कापायचा, इथे बरोबर आपला गळा जो आहे त्याच लेवलमध्ये बरोबर कापायचा आहे. उलटी बाजू ठेवलेली आहे मी इथे, लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही सुलट्याच बाजूने जर कट केलं तर आपले पोटली बटनही कट होऊन जातील किंवा अस्तरचा भागही कट होईल. त्यामुळे इथे काळजीपूर्वक आपण कट करायचा आहे. बघा, आपण सर्व एक्स्ट्राचा जो कपडा आहे पोटली बटनचा
तो इथे कट करून घेतलेला आहे. बघा असा तयार होतो आपला गळा. आणि पोटली बटन आपण अगोदर बांधून कडक घेतलेले होते, त्यामुळे बरोबर जाईन. आता काय करायचं आहे, पोटली बटन आपले सर्व जॉईन करून एक्स्ट्राचा भाग कट करून झालेला आहे. आता आपण मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आणि ते सुलट बाजूने ठेवायचे, उलटं ठेवायचं नाही आहे. आणि त्यावरती आपण अस्तर उलटं ठेवायचं, म्हणजे जे पोटली बटन आपण लावले होते ते आतल्या बाजूने गेले पाहिजे. या पद्धतीने असं अस्तर ठेवायचं आहे. म्हणजे गळा उलटवल्यानंतर जी पोटली बटनची डिझाईन येते ती आपली वरच्या बाजूने येईल. बघा या पद्धतीने आपण ठेवून घ्यायचं आहे ब्लाऊज पीस. आपण कमरेच्या साईडने टिप देऊन घेत आहोत. आपल्याला गळाही आणि कमरेलाही दोन्हीही पलटून घ्यायचं आहे. व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे सगळ्या बाजूने. आणि आपण पिननी सिक्युअर करणार आहोत कपडा, जेणेकरून आपण तिरकं जर टिप मारली तर पुन्हा खोलायला नको, म्हणून आपण पिनांच्या साह्याने गळा सिक्युअर करून घ्यायचा आहे सर्व. या पद्धतीने बघा मी पिन लावलेले आहे आणि गळ्यावरती टिप देऊन घ्यायची आहे. बघा त्या इथेही कोण्यावरती बरोबर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण सुई आत ठेवायची आहे. आणि अस्तर पोटली बटन लावतानाही आपण ह्याच पद्धतीने केलं होतं, आणि आता अस्तर जोडतानाही बरोबर ह्याच पद्धतीने आपण टिप देऊन घ्यायची आहे. कपडा फिरून घ्यायचा आहे. बघा आता रेडी झालेलं आहे आपल्या गळ्याची सगळी शिलाई. आता मेन फॅब्रिक जे आतमध्ये आहे गळ्याच्या तिथलं आपण ते कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने एक्स्ट्राचं जे आहे गळ्याच्या व्यतिरिक्त ते सर्व आपण कात्रीच्या साह्याने कट करून घ्यायचे आहे. बघा सर्व पिना काढून घ्यायच्या आहे व्यवस्थित. आणि जो आपला व्हीचा जो कॉर्नर येतो तिथे आपण कात्रीच्या साह्याने छोटासा कट द्यायचा आहे. आणि साईडने जिथं आपल्याला गळा पलटवायचा आहे, जिथे गोल आकार येतो तिथेही छोटे छोटे कट द्यायचे, जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग छान येते आणि गळा पटकन उलटला जातो. या पद्धतीने छोटे छोटे नॉच द्यायचे. आणि गळा बघा आपण असा उलटून घ्यायचा आहे. गळा उलटवल्यानंतर बघा या पद्धतीने दिसतो, म्हणजे आपले पोटली बटन जे आपण उलटे ठेवून टिप मारली होती, तर बघा गळा उलटवल्यानंतर सर्व पोटली बटन आपले या पद्धतीने बरोबर गळ्याच्या लेवलने छान येतात. आणि अस्तरवरती जर पोटली बटन लावले तर खूप छान दिसतात आणि व्यवस्थित फिनिशिंग येते. आता आपण सर्व बाजूने अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडण्याच्या अगोदर आपल्याला इथं सिंगल दाब लावायचा आहे, जेणेकरून आपली पोटली बटनची गळ्याची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित टिपेल. सिंगल दाब लावलेला आहे आपण इथे. आणि बघा बरोबर गळ्याच्या लेवलने आपण टिप देऊन घ्यायची आहे. बरोबर कडेकडेने जर टिप आली तर छान फिनिशिंग येते. बघा या पद्धतीने आपण सर्व गळ्याला टिप देऊन घ्यायची.
पुन्हा त्या टीपच्या शेजारी दुसरी टीपच देऊन घेत आहे. व्यवस्थित आपले जे पोटली बटनचे जे एक्स्ट्राचा जो कपडा आहे टीप दिल्याच्यानंतर तो दाबून बसतो, उचकल्यासारखं वाटत नाही डबल टीप असल्यानंतर. बघा आता आपण कमरेच्या साईडने टीप देऊन घ्यायची आहे आणि सर्व बाजूने अस्तर जोडून टक्स टाकून घ्यायचे आहेत. बघा आपलं अस्तर जोडून झालेलं आहे. आता आपण अस्तर जोडून एक्स्ट्राचा जो कपडा उरलेला असतो मेन फॅब्रिकचा अस्तरच्या व्यतिरिक्त तो कट करून घ्यायचा आहे. सुंदर असा आपला बॅकनेक तयार झाला.